नमस्कार मित्रांनो, मी राहुल भारती. भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय. मित्रांनो, आपल्या सर्वांच्या दुर्दैवाने आपल्या राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत श्रीमान अजितदादा पवार यांना त्यांच्या तोंडाळ वर्तनाने खूप मोठा फटका बसला. अर्थात गिरे तुम्ही टांग ऊपर असा आविर्भाव असलेल्या अजित पवाराला त्याचे कोणतेही दुःख नाही, खेद न खंत. आणि अजित पवारांच्या या स्वभावाला जे कोणी त्यांचे लाभार्थी आहेत, होऊ पाहता आहेत, ते सगळे मात्र फटकळ असे वर्णन करू पाहत आहेत. असो, त्यांची लाचारी त्यांना लखलाभ. मात्र हे निश्चित की एक पोर सौदा तरुणी जी अत्यंत बुद्धिमान आहे, म्हणूनच IPS झाली आहे, त्या मुलीला, त्या IPS अधिकाऱ्याला हा उन्हाट टप्पू अजित पवार दम देऊ पाहत होता. परंतु मुळातच बुद्धिमान असलेल्या कृष्णा हिने अजित पवारांची नांगी जागीत ठेचली, हे आपण सर्वांनी पाहिलं. आणि आज राज्यभरातून IPS कृष्णाचे प्रचंड कौतुक होत आहे. आणि तेवढीच अजित पवारांची छितू होते. म्हणून की काय, अजित पवाराने आजारी झाल्याचे नाटक करीत सर्व सार्वजनिक कार्यक्रमातून पळ काढला. कारण अजित पवाराला माहिती आहे, चांगलं ठाऊक आहे की पत्रकार त्यांना या संबंधाने जाब विचारतीलच. कारण स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयाने देखील IPS कृष्णा यांच्या कारवाईला योग्य ठरवलं आणि बेकायदेशीर गौण खनिजाच्या उत्खननाला IPS कृष्णा यांनी पायबंद घातला, असा अहवाल स्थानिक जिल्हाधिकारी महोदयांनी जारी केला. त्या पाठोपाठ राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवाभाऊ यांनी देखील अत्यंत संयमी भाषेत अजित पवाराला बोल लावले आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवाभाऊंनी जाहीर करून टाकले की माझी सद्विवेक बुद्धी म्हणते आहे की मी IPS कृष्णा हिच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं आणि मी तेच करणार. आता आली का अजित पवाराची पंचायत? अजित पवाराची चमचेगिरी करण्यासाठी म्हणून जेही त्याचे लाभार्थी आहेत ते पुढे आले होते, त्यांचे मी नाव घेणं एवढी त्यांची पात्रता मला वाटत नाही. त्यांचे थोबाड परस्परच काळे निळे झाले. एक बोलघेवडी महिला देखील दरम्यानच्या काळात मध्ये आली होती. तिलाही बहुधा तिच्याच कुटुंबियांनी डोक्यावर टप्पू मारून घरी बसवलेलं दिसतं. एरवी महिला सक्षमीकरणाच्या बाता करणाऱ्या या काही दांभिक महिला यांना अजित पवारांची साथ द्यावीशी वाटली. त्याचे कारण स्पष्ट आहे की IPS कृष्णा काय देईल मला? ती तर मला शिस्तीचा रट्टा दाखवेल, पण अजित पवार मला बरंच काही देऊ शकतो. गेला बाजार
कुठेतरी शासकीय कमिटीवर वर्णी लावू शकतो. त्यातून मला माझ्या कुटुंबियांचं भलं करायची संधी मिळू शकते. इतका छोटा आणि नीच विचार घेऊन काही महाभाग बाह्या सरसवून बाहेर पडले होते. सन्माननीय देवाभाऊंच्या एका फटकाऱ्याने सगळे कोपऱ्यात जाऊन बसले, चिडीचूप. कोण कोणत्या बिळात लपलं, कोण कोणत्या बिळात लपलं. मित्रांनो, अत्यंत हास्यास्पद अशी त्यांची अवस्था झाली. आणि तीच अवस्था अजित पवारांची देखील झाली. नेहमीसारखंच तोंड घशी पडल्यानंतर सामाजिक जीवनातून 4-5 दिवस बाजूला व्हायचं, हा अजित पवारांचा नेहमीचाच खाक्या. काही दिवसांनी पुन्हा येईल. आपले तेच चमचे आपले कापले डावे उजवे घेऊन, आणि जणू काही घडलंच नाही या थाटात. त्यामुळे माझी आपण सर्वांना विनंती आहे मित्रांनो, की जमेल तसा या अजित पवारांचा आपण निषेध केला पाहिजे. कारण त्याने आपल्या एका भगिनीचा, आपल्या मुलीचा जाहीरपणे पाण उतारा करायचा प्रयत्न केला. असा नेता या पुरोगामी महाराष्ट्रात शिल्लकच राहायला नको. अशी माझी आपला सर्वांना विनंती आहे की अजित पवार काय गायब होतो. अरे आपण पुरोगामी महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेने या अजित पवारावर थेट बहिष्कार टाकायला हवा. म्हणजे यापुढे तरी कोणत्याही अशा उन्मादी नेत्याची आपल्याच आया बहिणींना उर्मटपणे आदेश देण्याची हिंमत होणार नाही, मग तो कोणीही असो. मित्रांनो, माझे हे आवाहन जर आपल्याला योग्य वाटले असेल किंवा नसेल, त्या अनुषंगाने आपली प्रतिक्रिया, आपल्या सूचना असतील त्या दिल्यास त्यांचे मी स्वागतच करीन. आणि जोडून एक विनंती, माझे हे विचार आपल्याला पसंत पडले असतील तर माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून, शेअर करून, माझ्या या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करून मला उपकृत करावे ही विनंती. मित्रांनो, येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.